राज्यातील अपघाताच्या घटनांची मालिका सुरूच असून 2 दिवसांपूर्वी सांगलीत भीषण अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला होता। आता भिवंडीवाडा रोडवर भीषण अपघात झाला असून सदर अपघातात 2 सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। अपघातात मृत पावलेले दोन्ही इसम भिवंडी तालुक्यातील चिंचवली खडप्पा या गावचे रहिवासी आहेत। या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे। अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलीस प्रशासनही घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून आरोपी कारचालकास ताब्यात घेतले आहे। भिवंडीहून अंबाडीकडे भरधाव वेगाने येणारी वॅगनर कार दुगाड फाटा इथे येताच गाडीला अपघात झाला। येथील रस्त्यावर अगोदर कारने एका महिलेला जोरदार धडक दिली, त्यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले। विशेष महिलेला धडक दिल्यानंतर कार चालकाने वेगाने कार पुढे नेली। अपघाताच्या भीतीने सदर कार ड्रायव्हरने आपली कार भरधाव वेगाने अंबाडीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला, मात्र अगोदरच अपघात झाल्याने मनात दडपण असलेल्या कार चालकाचे इथेही नियंत्रण सुटले। त्यामुळे वारेड गावच्या हद्दीत सदर कारने लग्न समारंभासाठी जात असलेल्या 2 सख्या भावांना भरधाव वेगात धडक दिली। या भीषण अपघातात दोघेही भाऊ जागीच ठार झाले। या प्रकरणी पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे। आपली कुठलीही चूक नसताना समोरून येणाऱ्या 4 चाकी वाहनांमुळे 2 सख्या भावांना आपला जीव गमवावा लागला। त्यामुळे गावकऱ्यांना तीव्र संतापाची भावना असून गावावर शोककळा पसरली आहे। पंढरीनाथ पाटील व गुरुनाथ पाटील या 2 सख्या भावांचा भीषण अपघातात मृत्यू झाला।